शिर्डी येथील MIDCमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला। नामदार सामंत यांचे शिर्डीत आगमन होताच त्यांचे स्वागत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांनी केले। तदनंतर त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले। त्यानंतर साई संस्थांच्या शैक्षणिक संकुलात त्यांच्या हस्ते तंत्रज्ञान प्रशिक्षण व टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राचा भूमिपूजन समारंभ कळ दाबून करण्यात आला। सदर कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडिलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मुळीक, MIDCचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड, उपविभागीय अधिकारी माणिक अहिरे, टाटा टेक्नॉलॉजीचे सुशील कुमार, टाटा कन्सल्टन्सीचे समन्वयक प्रीतम गांजेवार, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर कोंदकर तसेच कैलास कोते, अभय शेळके आदी उपस्थित होते। यावेळी सदर कामे मंजूर करून घेण्यासाठी डॉक्टर सुजय विखे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत ते म्हणाले की डॉक्टर सुजय विखे माझ्याकडे इतके वेळा आले की मी सुद्धा माझ्या कामासाठी कधी इतका पाठपुरावा केला नाही। कार्यक्षम काम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्याबरोबर असते त्याची किंमत कालांतराने कळते। तसेच नामदार राधाकृष्ण विखे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की 1995 साली मी राजकारणातही नव्हतो, त्यांच्यासारख्या सिनियर व्यक्तीबरोबर मला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजत असल्याचे मंत्री सामंत यांनी गौरवोद्गार काढले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। मी सुजय दादांकडे सुचलो मगासपर्यंत संगमनेरला मला असं वाटत होतं की ती छोटी जळू आहे, मोठी जळू जी आहे ती सुजय दादांच्या रूपात आहे। म्हणजे एकदा कामाचा पाठपुरावा करायचं ठरवलं की मंत्र्यानं बाहेर जाऊन जरी सांगितलं तरी जायचं नाही, मंत्र्याकडनं काम करूनच जायचं, ही भूमिका मी 2-3 वर्षामध्ये त्यांच्याकडे बघितली। म्हणूनच ही कामं आम्ही पूर्ण करू शकलो। खऱ्या अर्थानं श्रेय जे आहे ते त्यांचं आहे। जागा नाही तो निर्णय आपण 600 एकर साहेब आपण घेतला, तो विनामूल्य निर्णय घेतला की नगरची औद्योगिकरणाला गती आली पाहिजे। त्याला सुद्धा राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली। तिसरी जमीन जी होती बेलवंडीला श्रीगोंदा तालुक्यामध्ये ती सुद्धा 600 एकर जमीन ती सुद्धा MIDCला आपण विनामूल्य दिली। पण महाराष्ट्राच्या औद्योगिकरणामध्ये अशा पद्धतीचा पहिला निर्णय असला पाहिजे असं माझं मत आहे। आणि तो निर्णय घ्यायचा बाकी आहे, मला मस्त म्हणून लागलं। पण त्यापेक्षाही औद्योगिकरणाला गती देण्याचं काम जे आज महाराष्ट्रात होत आहे, आपल्या राज्यामध्ये होत आहे, या सगळ्या माझ्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने पाठबळ दिला असेल तर माझ्या उदय साहेबांचा